शिरापूर सर्व ग्रामस्थांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो। माझा जीवाभावाचा मित्र आणि या मोहोळच्या लढाईमध्ये आरगळकरांवर सडकून टीका करणारा वैभव जावळे, परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेला मी एक शिवसैनिक आहे। भारतीय जनता पक्षाचे आपण आभार मानले पाहिजे, कारण कमळाबाई दिवसा आपल्या बरोबर नव्हती, परंतु रात्री आपल्या बरोबर फिरली। तुम्ही मागितलेल्या निधीपेक्षा 4 आने ज्यादा या शिरापूरच्या गावाचा विकासासाठी निधी राजू खरे कमी पडू देणार नाही। वैभवराव, आपण सरपंच सहित आपल्या गावातली सर्वांना बरोबर घ्या आणि गावाचा विकास करत असेल तर एक मजबूत बाजूला ठेवावे लागते। त्यांची गाडी 95,000 बंद पडली, अजून थोडा जो लावत होतो तर आपण 50,000 घेत होतो। आपल्या घरी न जाता वैभव, पहिल्यांदा मी शिरापूरला आपल्या बायकोला सांगितलं तू पुढच्या गाडीने जा, मी ह्या गाडीने इंदापूर टेंभुर्णी मार्गे शिरापूरला जातो, तू फलटण मार्गे पंढरपूरला जा। जे महादेवाच्या मंदिराचं काम आपल्या गावातल्या सर्व ज्येष्ठ सहकार्यांनी ग्रामस्थांकडून वर्गणी गोळा करून जे चालू केलेलं आहे, त्या मंदिराच्या कामासाठी माझा खरीचा वाटा असावा म्हणून मंदिराच्या कामासाठी माझ्याकडून या तालुक्याचा आमदार म्हणून स्वखर्चातून 1,11,000 रुपये अवली बाबा यात्रेच्या निमित्तानं शिरापूर गावामध्ये बाबांच्या दर्शनासाठी येण्याचा योग आणि पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर मतदान मागायला मिळालं नाही, परंतु या गावानं भरपूर दान, जवळजवळ 70 ते 75% गाव 259 मतं माझ्या पार्ट्यामध्ये टाकून विजयाला हातभार लावला। त्याबद्दल मी शिरापूर सर्व ग्रामस्थांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो। उपस्थित मंचावर शिवसेनेचे तालुका प्रमुख अशोकराव भोसले, आमचे मोठे बंधू विष्णू गायकवाड, महेश धुमाळ, सरपंच आनंदराव बळवंतराव, माझा जीवाभावाचा मित्र आणि या मोहोळच्या लढाईमध्ये आरगळकरांवर सडकून टीका करणारा वैभव जावळे, संदीप पाटील, दादा जावळे, युवा नेते बापू वाघमोडे, उपसरपंच वजीर शेख, वैभव सावंत आणि माझे मित्र महादेव गव्हाणे, शिरापूर गावामधील सर्व ग्रामस्थ, अर्जुन गव्हाणे, सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, आज अवली बाबांची यात्रा आणि मी आमदार झाल्यानंतर आणि या मतदारसंघातला सुद्धा हा माझा पहिलाच दौरा होता। नागनाथ महाराजांचं दर्शन घेऊन आपल्या सर्व गावकऱ्यांचं आभार मानण्यासाठी आम्ही आभाराची रॅली काढणार होतो, परंतु या निवडणुकीमध्ये पळापळ करत असताना निवडणूक झाली, निकाल लागला आणि अशोकरावला माहिती आहे की या पळापळीच्या धावपळीमध्ये माझ्या उजव्या पायावरती एक छोटी शस्त्रक्रिया झाली आणि 15 दिवस
मला डॉक्टरांच्या सल्ल्यामुळं घराच्या बाहेर पडता आलं नाही. अशोकराव आज दुपारी पुण्यामध्ये टाके काढले आणि आवलेबाबाच्या आशीर्वादाने डॉक्टरने सांगितलं एकदम फिट. कारण आता 5 वर्ष हा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये विकासाचा डोंगर उभा करायचा आहे. आणि पुण्यामध्ये सर्व शस्त्रक्रिया पूर्ण झाली, ते टाके काढले. डॉक्टरांनी सांगितलं आम्ही दौडो. आणि 4 वाजता मी निघालो पुण्यावरून आणि पहिल्यांदा या शिरापूरमध्ये आलो, बाबासाहेब नतमस्तक झालो. आणि आज या आपल्या शिरापूरच्या ग्रामस्थांना संबोधित करताना अत्यंत आनंद होत आहे. आता माझे मित्र बोलले या गावासाठी समाज मंदिर पाहिजे, या गावासाठी मंदिर पाहिजे, या गावासाठी रस्ते पाहिजे. मी आज तुम्हाला सांगतो की 23-20 नोव्हेंबरला मोहोळ मतदारसंघासहित महाराष्ट्रामध्ये मतदान झालं आणि 23 नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागला आणि 40 वर्षाची काळीकुट्ट कारागीर, दादागिरी, दडपशाही, झुंडशाही आणि तानाशाहीच्या विरोधामध्ये मोहोळच्या जनतेनं रस्त्यावर उतरून 20 नोव्हेंबरला कौल दिला. या तालुक्याचा मालक कोण एक माणूस नसून जनता ही मालक आहे. आणि या तालुक्यातली तथाकथित अनगरची मालकशाही मोडीत काढून 23 नोव्हेंबरला लोकशाही पद्धतीनं इथून आमदार म्हणून मला निवडून दिलं. बांधवांनो, विजय जरी आपला झाला असला तरी आपल्याला विकासाचा फार मोठा पल्ला आज गाठायचा आहे. आणि या दक्षिण भाग, पंढरपूरची 17 गावं, उत्तर सोलापुरातील 24 गावं, जर अनगर पट्टा सोडला तर अशोकराव जवळजवळ आपल्याला सगळीकडून लीड आहे. म्हणजे पूर्वी असं असायचं की अनगरचा उमेदवार अनगरमधून 20,000 पुढे निघायचा. परंतु या वेळेला मोहोळच्या जनतेने ही निवडणूक हातात घेतली. आज आवले बाबांना मी एकच मागणं मागतो की जो मोहोळच्या जनतेने आपल्याला कौल दिला, इथल्या आयाफेरी सुद्धा सुरक्षित नव्हत्या. दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि हुकुमशाहीच्या जोरावरती सर्वसामान्य माणसाला विटीत धरण्याचं काम राजन पाटील आणि त्याच्या 2 गाबड्यांनी केलं. आणि मोहोळची जनता रस्त्यावरती उतरून त्याचा प्रतिकार केला. 2009ची निवडणूक, 2014ची निवडणूक, 2019ची निवडणूक, गेल्या 3 निवडणुकीत घसरता पराभव झाला. आणि नेहमी पाटीलला गुलाल लावून पाटील दौड्यात राहिला. परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेला मी एक शिवसैनिक होतो. 34 वर्ष आयुष्यामध्ये शिवसेनेमध्ये काढल्यानंतर राजकारणामध्ये अपरियता असते. 34 वर्षानंतर या तालुक्यातले दंडेलशाही आपल्याला संपवायची होती. आणि म्हणून आपल्याला तुतारी हातात घ्यावी लागली. कारण या मतदारसंघामध्ये धनुष्यबाण सुद्धा नव्हता आणि मशाल सुद्धा नव्हती. शिवसेनेची एक संघ ताकद. अशोकराव काही जरी असलं तर भारतीय जनता पक्षाचे आपण आभार मानले पाहिजे. कारण कमळाबाई दिवसा आपल्याबरोबर नव्हती, परंतु रात्री आपल्याबरोबर फिरली. आणि म्हणून शिवसेना, भाजपा आणि राजन पाटलाच्या विरोधात असणारी, या तानाशाहीच्या विरोधात असणारी सारी माणसं आणि तमाम जनता एकत्र आली आणि या तालुक्यातली मालकशाही संपवून, मालक ही इथली जनता आहे. तर तुम्ही जेवढा निधी मागाल, मी या तालुक्याचा आमदार म्हणून सांगतो, तुम्ही मागितलेल्या निधीपेक्षा 4 आने ज्यादा या शिरापूरच्या गावाचा विकासासाठी निधी राजू खरे कमी पडू देणार नाही. रस्त्यांची यादी करा, जे जे आपली कामं आहेत त्या कामांची यादी करा.
वैभवराव, आपण सरपंच सहित आपल्या गावातली सर्वांना बरोबर घ्या आणि गावाचा विकास करत असेल तर एक मतभेद बाजूला ठेवावे लागतील. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ज्यावेळी दुष्काळ पडला होता, आपण पाहिलं असाल, ज्यावेळी दुष्काळ पडला होता त्यावेळेला मोहोळ तालुका आणि मोहोळ शहर भीषण पाण्याच्या टंचाईला सामोरं जात होतो. ज्या बाळासाहेबांनी मला शिकवलं होतं, आम्हाला सर्व शिवसैनिकांना शिकवलं होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हा मूलमंत्र आपल्याला बाळासाहेबांनी दिला. तोच मूलमंत्र घेऊन ज्यावेळी दुष्काळाच्या छायेमध्ये मोहोळ तालुका अडकला होता त्यावेळेला या राजू खरेंनी 24,000 लिटरचे 17 टँकर सो खर्चाने देऊन मोहोळच्या जनतेला 70 दिवस पाणी देण्याचं काम केलं. आपल्याला माहितीसाठी सांगतो, गायकवाड साहेब इथं आहेत, त्यांचे बाळासाहेबांचे बंधू. 15,000पैकी 12,000 मताधिक्य या मोहोळच्या जनतेने मला दिलेलं आहे. आणि मग विकास काय असतो, विकासाची व्याख्या काय असते, हे येत्या 5 वर्षामध्ये मोहोळची जनता बघत. मोहोळ तालुक्यामधला रस्ता असं, ज्या ठिकाणी तुम्ही बघता तिथले रस्ते अत्यंत सुरेख झालेले असतील. पाण्याची जिथं जिथं टंचाई आहे तिथं तिथं उजनीचं पाणी पोच करण्याचं काम केलं जाईल. इथल्या शेतकऱ्याला रस्ता असेल, पाणी असेल, आरोग्य असेल. अशोकराव, सुंदर असे खूप मोठं हॉस्पिटल आपण मोहोळमध्ये उभं करतोय आणि अशा पद्धतीचं हॉस्पिटल असेल की आपल्याला सोलापूरला जायची गरज पडणार नाही. साऱ्या सुविधा ग्रामीण भागातल्या जनतेला मोहोळ शहरामध्ये होतील. आणि आज ज्या ढंगात ते गेलेले, तालुक्याची सत्ता त्यांच्या हातून गेलेले, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जी की विधानसभेला आपण दाखवली, विकासाच्या बाबतीमध्ये ह्या तालुक्याला सर्वात जास्त निधी मिळाला जाईल. अनगरकरचा पाटील काही गपाड्या मारू द्या, अजित दादांची माझी गाठ पडली होती. दादा मला काय म्हणाले, नारायण पाटील करमाळ्याचे आमदार आहेत त्यांना विचारा, आणि इंदापूरचे दत्ता मामा भरणे होते. मला म्हणले, राजू यार तुला 1.25 लाख मतं पडली, एवढी मतं कुठून पडली? मी म्हटलं दादा एवढी मतं कुठून पडली? म्हणजे जनतेने बटन दाबलं म्हणून एवढी मतं पडली. म्हणजे तुला 30,000 तुझा विजय झाला, मी चक्रावून गेलो. म्हणजे दादा मला अर्ध काम तुमचं मी हलकं केलंय. तर त्यावेळी तुम्हाला एका आमदाराची गरज होती, मी ते आमदारच पाडून टाकलाय. त्यामुळे पाटलाचं काय काम आता तुमच्यापाशी राहिलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला सांगतो, दादांची संमत अत्यंत जिव्हाळ्याची आहे. या शिरापूरमधून मी सांगतोय, फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, दादा असतील, तिघही मोहोळच्या विकासासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी देतील. आणि निधी कसा घ्यायचा आहे हे मला चांगलं माहिती आहे. और मैं बाळासाहेबाचा पत्ते जो मांग करने मिलते वो छीन कर लेने का हे आपल्याला चांगलं माहिती आहे. त्यामुळे काळजी करू नका. या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम येत्या 5 वर्षामध्ये आपल्याला करायचं आहे. बॉल कमी आहेत, रन ज्यादा काढायचे. हा, पहिला आमदार म्हणजे मी आमदार समजतच नाही, मी लोकसेवक आहे. मी मालक नाही. आपण मालक साहेब जनतेनं मोडून काढली. 1.25 लाख लोकांनी आपल्याला मतदान केलं. त्यांची गाडी 95,000 बंद पडली. अजून थोडा जो लावत होतो तर आपण 50,000 येत होतो. आणि आता माझ्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि मोहोळची नगर परिषद, आपण सगळ्यांनी एकीचं बळ ठेवा. काय होत नाही, काळजी करू नका. वर सत्ता आपले, अर्ध मंत्रिमंडळ माझं दोस्त आहे. मोहोळ तालुक्याला पैशाच्या बाबतीत कुठेही कमी पडणार नाही. इतके सुंदर असे रस्ते आपण बनवण्याचं काम येत्या या 2-4 महिन्यामध्ये चालू करतोय. आपल्याला या यात्रेच्या निमित्तानं आवले बाबांचा आशीर्वाद घेऊन मोहोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी काम करायला निघालेलो आहे. बाबांना आता दर्शन घेताना तेच म्हणालो की बाबा येत्या 5 वर्षामध्ये इथं खूप काम करायचं आहे आणि काम करण्यासाठी आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा. मला निश्चितपणानं खात्री आहे की आवले बाबांचा आशीर्वाद नक्कीच 23 नोव्हेंबरला तर आपल्याला दिलाच आहे, परंतु आजही आशीर्वाद घेऊन उद्या मोहोळ तालुक्याचा आपल्याला विकास करायचा आहे. आपण सर्वांनी इथं मला बोलवलं, आवले बाबांचं दर्शन घेतलं. सर्व आपल्या शहरापूरच्या जनतेची निवडणुकीमध्ये
धावपळीत मी गाठ घेऊ शकलो नव्हतो, परंतु तरीही तुम्ही मला भरभरून मतदान केलं, मला निवडून आणलं. आणि म्हणून आज त्या प्रेमापोटी मी पुण्यावरून ताबडतोब डिस्चार्ज हॉस्पिटलची शस्त्रक्रियाचे टाके काढले आणि पहिल्यांदा आपल्या घरी न जाता वैभव, पहिल्यांदा मी शिरापूरला आपल्या बायकोला सांगितलं, तू पुढच्या गाडीने जा, मी ह्या गाडीने इंदापूर टेंभुर्णी मार्गे शिरापूरला जातो, तू फलटण मार्गे पंढरपूरला जा. तर हे जे प्रेम आहे हे मी मतदानाला न येता सुद्धा गावाने माझ्यावर भरभरून प्रेम केलेलं आहे. तुम्ही तुमचं काम केलेलं आहे, आता 5 वर्ष मला काम करायचं आहे. गावामध्ये असणारं जे महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरासाठी सर्व ग्रामस्थांनी बाबा शांत बस जरा, जे महादेवाच्या मंदिराचं काम आपल्या गावातल्या सर्व ज्येष्ठ सहकार्यांनी ग्रामस्थांकडून वर्गणी गोळा करून जे चालू केलेलं आहे त्या मंदिराच्या कामासाठी माझा खरीचा वाटा असावा म्हणून, जसं आपण सगळ्यांनी वर्गणी काढून त्या मंदिराला जीर्णोद्धार करता येतो ना, नवीन मंदिराचं काम जे चालू आहे महादेवाचं, महादेव म्हणजे देवांच्या देवाचा राजा महादेव, आणि आपण 23 तारखेला गदा घातलेली अनगरकरांच्या डोक्यामध्ये. त्यामुळे या महादेवाच्या मंदिरामध्ये जे काम चालू आहे त्या कामासाठी सर्व ग्रामस्थांनी वर्गणी काढून जे मंदिराचं काम चालू केलेलं आहे त्या मंदिराच्या कामासाठी माझ्याकडून या तालुक्याचा आमदार म्हणून खर्चातून 1,11,000 रुपये हे मंदिरासाठी, पुन्हा एकदा पत्रकारांना सांगतो, 1,11,111 रुपये ही माझ्या स्वतःच्या खिशातून देणगी ही महादेवाच्या मंदिरासाठी. परवा दिवशी रविवार आहे, रविवारी सकाळी आपले प्रमुख 8-10 लोक या, त्यांच्याकडे 1,11,111 रुपये महादेवाच्या देवळासाठीच्या बांधकामासाठी माझ्याकडून ती दिली जाईल, एवढं बोलून मी आपल्याला